शांती एकनाथ महाराज की जय, सद्गुरु भगवान बाबा की जय। गेली अशुक सारण चिंतावरती पडे रावण, शार्दूल चार विचक्षण दाढी कपी सैन्य गणावया। गौरी पुत्र गणपती जगत चालक जगत प्रभु भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आहे सीतादेवी, राम भक्त हनुमानजी, गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले मानवा राम भक्त आणि राम बहिणी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो। संत सजना साष्टांग नमन, श्रोते जना श्रोतांगण, करावयाय कथा निरूपण, ज्ञानदान मद द्यावे प्रभू तुम्ही महेशाची आमटी, बोल जरी गंगावती तरी स्वीकारावती। कथा माझ्या भगवानाला रामचंद्र प्रभूची कथा आहे बघा। आपण सासदरीला एक मिनिट बोलतो तर काही नाही ना का आपल्याला पाऊस येत नाही, कारण सासदरीला नित्य नियमानं आपण दर शनिवारी येतो, बरोबर आहे? दर शनिवारी आपण सासदरीला येतो, नित्य नियमानं येतो बघा ना। त्या वांजरापासून येते ते आमचे महाराज ते लय म्हणले आज म्हणले स्पीकरच नाही, तुमचाच आवाज स्पीकर इतका इतक्या माणसाने ऐकू जात होते, जमलं नाही आमच्या महाराज। इकडून वांजरापासून येतात, काय भक्ती काय नियम आहे, किती हनुमानजीची भक्ती। इकडून गंगापासून येते लोक, वांजरापासून बी येते, गंगापासून बी येते, गाव साठदरी चारदारीच्या मधलं गाव। काय काय माझ्या हनुमानजीचा असणार आहे उपकार आहे, कारण नित्य नियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार होईल, कारण नित्य नियमानं जो असणारा नियमाचं परिपालन करतो आणि त्याच्याजवळ असणारा भगवंत साक्षात उभा असतो। माझ्या हनुमानजीच्या वारीला जे नित्य नियमानं येतात त्यांच्या मनाची संकल्पना परिपूर्ण करण्याचं सामर्थ्य, शक्ती, ताकद माझ्या हनुमानजी असताना केल्याशिवाय राहणारच नाही, कारण एवढी शक्ती माझ्या हनुमानजीची आहे। आता मी याच्या मागे सांगितलं दृष्टांत माहित नाही कोण सांगतो, नित्य नियमानं जर या ठिकाणी जर आलं तर त्याचा फायदा काय होतोय दृष्टांत सांगतो छोटासा। कारण दृष्टांत असा आहे, एक दररोज असतात पूर्वी, आता काही कुणी कुणाच्या इथं राहायला तयार नाही, मी एक गोळच ठेवलेला आहे आमच्या गावाची, एका गाई मागे एकच आहे, गुराकी असायची पहिली, त्यांच्याकडे 10 खंडी 2 खंड्या 4 खंड्या गाई असायच्या। तू वेळ होता काळ होती तशी, पण आता नाही राहिली, कारण तू गुराकी दररोज गाई घेऊन डोंगरात चालायचं, पण त्याचा एक नित्य नियम होता महाराज। तो नित्य नियमानं दररोज काय करायचा त्याचा नियम होता, त्याला मंदिरात जायला वेळ नव्हती, कारण मार्क कडक होते पहिले, पण आता गडी कडक आहेत, आता मागायचं काही चलत नाही। पण असताना तो मुलगा नित्य नियमानं माळकरी कुणीतरी बघायचा, मग कुंभाराचं घर होतं, कुंभार माळकरी होता, गुरु महाराजसारखे दादासारखे माळकरी होती इमानदारीचे, आणि त्या गुराक्यानं काय करायचं दररोज यायचं, बघितलं चेहरा बघितला की त्याला सुख समाधान वाटायचं, त्याचा नियम परिपूर्ण झाला, भूक लागली जायचा पळत, भाकरी बांधल्या गाई सोडले की जायचं, असा त्याचा नित्य नियम होता। पण एक दिवस काय घडलं महाराज, नित्य नियमाबद्दल बोलतोय, नियम यानं जर परिपूर्ण केला तर माझ्या हनुमानजी त्याची मनाची मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दल बोलतोय मी। कारण एक दिवस उशीर झाला थोडासा, काय झालं, कारण असताना तो कुंभार राजा सकाळी लवकर उठला, संक्रांतीचे सण होता, सणाचे दिवस होते, आणि संक्रांतीच्या सणासाठी त्याला असताना गाडी तयार करायची होती, म्हणून लवकरच उठलं 5 वाजता, गाडी घेतली गेलं जंगलामध्ये। ते गुराकी आलं, पण महाराजच नाही आज म्हणला, मग आपला नित्य नियम तर टळतो, आता काय करावं, गडबडीने म्हणला आता गाय सोडतो, गाडी लावून गायला जर सोडायला उशीर झाला तर माझ्या असताना मालक माझा स्वामी मला रागावल्याशिवाय राहणार नाही, कारण माझं काम एकरी पूर्ण मला पोटाला भाकरी मिळणार नाही मला। मग त्यानं काय केलं म्हणला, विचारलं कुंभारीन बाईला, म्हणला कुंभारीन बाई तुमचे मालक कुठे गेले? ते म्हणले बाबा साखराची सण माती आणायला गेले, म्हणले कुणीकडे गेले? त्या दिवसाला सांगितलं असं इकडं डोंगरात, आता डोंगरात जास्त इकडे काही गेलो नाही, की 4 तरी
डोंगरामध्ये गेले म्हणले, गाय घेऊन गेले म्हणले. मग ह्याला त्याला वाटलं आता आपल्याला दर्शन झाल्याशिवाय तर अन्न पाणी घ्यायचंच नाही, त्याचा नित्य नियम होता ठरलेला. म्हणून त्या गायी जिकडे ज्या दिशेने गेलेलं होतं ते बघत 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 गेलं तर त्यानं त्या गाय दिसल्या की बरं झालं म्हणला, आता कुंभार दादाचं दर्शन होतंय आणि दर्शन झालं की माझं काम संपलं मला. मग त्या कुंभार माती खालीत होत, खाली मान घालून महाराज इकडच्या घातले कुंभार खाली मान घालून झोपलं नव्हतं, ते माती खालीत होतं. माती खालीत होतं, खांता त्याला सोन्याचा हांडा निघाला. कुणाला? त्या कुंभाराला सोन्याचा हांडा निघाला. हांडा वर काढला त्यानं आणि हे बुराकी वाहून आलं. त्याची दोघाची तुम्हाला बघा आता सगळे हसायला लागले, कारण तर त्याने त्या कुंभाराला बघितलं. त्या पोराला ती गोराकी होता, दोघाची नजरावर झाली, दोघाची नजर झाली आणि लागलं पळा का तर लवकर जाऊन राहायच पडायचं. माझा मालक माझा स्वामी माझ्यावर प्रधानित होईल, माझ्यावर रागावर म्हणून पळायला. पण ते कुंभाराला वाटलं ह्यानं बघितलं काय सोन्याचा हांडा काढलेला, ते त्याच्या मागे पळायला लागले. अरे मला उभा राहा नाही मला आता बघितलं मला दोघं जण वाटून गेली. तसं इथं जर कुणी येत असले की तर इथली गीतं काय वाटून घ्यायचं तुम्हाला? माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची भक्ती वाटून घ्यायची, भगवंताचं नामस्मरण वाटून घ्यायचंय आणि ते वाटून घेतलं तुमचा नियम परिपूर्ण झाल्याशिवाय नाही. आणि माझ्या हनुमानी माझी बहीण असेल, माझा भाऊ असेल आणि माझे सांगणार वाचणार असतील, यांच्यावर कृपा केल्याशिवाय नाही. एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती, एवढी ताकद माझ्या हनुमानीची आणि यात चारदरीच्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यासाठी त्या नियमाने येण्याचा आता प्रयत्न करतो. कधी आता गेल्या शनिवारी मी काही माझ्या अडचणीने येऊ शकलो नाही, पण दर्शन घेऊन गेलो बरं का. मी माझा नियम पाळला. आता कधी काम आलं तर त्याला बिनविलाज आहे, सोडून द्या. अशा प्रकारे असताना बोला चारा माझी प्रबळ बळा लगू लागवी अति कुशल या लागी नावे शार्दूळ गणू आला. नंतर काय केलं? सुकन सारण म्हणजे ह्यांनी भीती वाटली काही कुणाची? जगत चालत जगत करून माझ्या भगवान रामचंद्र प्रभू आणि त्याला भियाला काही तुम्ही हे सुकन सारण बोलून होतो लगेच राजा रावण. म्हणून त्यानं पुन्हा 4 असणारे शेवट 400 आयडिया किती नेमले? 4. आणि जा म्हणला तुम्ही 4 जण जा. त्याच्यामध्ये शार्दूल नावाचा अशा प्रकारे राक्षस होता आणि त्याला बरोबर दिलं आणि जा. आणि त्या भगवान रामचंद्र प्रभूचं सैन्य किती, त्याचं सामर्थ्य किती, त्याची शक्ती किती, त्याची ताकद काय हे पाहण्यासाठी अशा प्रकारे आणि त्याला पाठवलं अशा प्रकारचं वर्णन. शार्दूळ जव स्वयंपात तव वंडर सैन्य संख्यात गणावया वाचा चित्त जेतीच्या ते पांगुळला. काय गोडे कथा बघा. त्या शार्दूलला असताना तो मोठा होता, 4 जण पाठवले त्याच्यामध्ये आणि असताना त्याला वाटलं आता माझं सैन्य. पण मगाशी सांगणार माझ्या वाचणार बंधून सांगितलं होतं किती होतं? अगणित होतं, अगणित. त्यांची गणती करता येत नव्हती त्याची. आकाशात बी दिसत होते, पाताळात खाली पृथ्वीवर बी आणि पूर्व पश्चिम दक्षिण नैऋत्य वायव्य ईशान्य असे 10 दिशाला सगळं सैन्य होतं. आणि हे सैन्य असताना त्या शार्दूलाला वाचता येत नव्हतं. त्यावेळेस त्याची काय अवस्था झाली महाराज बोला? शार्दूळ येताची देखून विभीषणे दरीला ओळखून नेला दृढ पाशी बांधून रघुनंदन सभेसी. किती मोठे बघा. अशा प्रकारे शार्दूल नावाचा राक्षस असताना सैन्याची असताना गणना करू लागला, सैन्य मोजू लागला. राजा रावणाचा दत्ता यादव जो असताना साधू रक्त विभीषणाला त्या शार्दूलाला वळ केल्यानंतर त्याला दृढ असताना
घट असं पाशामध्ये बांधलं आणि बांधून ज्या ठिकाणी असणारे जगत भगवान रामचंद्र प्रभू आणि बसलेले होते आणि त्या ठिकाणी असताना साधुरत्न विभीषणानं शार्दूल नावाच्या राक्षसाला आणि त्या ठिकाणी घेऊन गेले महाराज बोला अंधार आणि ती दृढ मुष्टी लाता देती कटीपृष्टी श्रीराम कृपाळू जगदेवी कृपा दृष्टी सोडिला. काय बोलायचं आता बघा ज्यावेळेस साधुरत्न विभीषणानं पकडलं सगळे असताना जे त्या ठिकाणी वाघमार सैन्य होते त्याला लाता बुक्या असा मार देऊ लागले लाताचा बुक्याचा मार देऊ लागले वारीत भगवान रामचंद्र प्रभू पर्यंत गेलं आणि भगवान रामचंद्र प्रभूंनी जेव्हा असताना शार्दूल नावाच्या राक्षसाला बघितलं आणि बघितल्यानंतर माझ्या भगवान रामचंद्र प्रभू कृपा दृष्टीने हायले आपल्या परी वैसविले बाप रखणारे